एक्सचेंज चालू आहे आपला. मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण जे काही घेतलं आहे ते इथे मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. एकदा रिव्हिजन. मिस्टर ए मिस्टर बी ला माल विकतो, गुड्स सेल करतो, क्रेडिटवर सेल करतो. ही इज अ सेलर. बायर क्रेडिटवर सेल केलं, सेलर कोण होतो? क्रेडिटर. आणि बायर कोण होतो? डेटर. मग क्रेडिटर डेटरला मित्रांनो ड्राफ्ट पाठवतो आणि ऑर्डर देतो की त्या ड्राफ्टमध्ये स्पेसिफाईड अमाऊंट आणि स्पेसिफाईड टाइम पिरियड लिहून दे. आणि डेटर काय करतो? त्याच्यावर फ्रेंड्स काय करतो? साइन करतो, डेट लिहितो आणि ते परत मित्रांनो क्रेडिटरला काय करतो? पाठवून देतो. त्या ड्राफ्टला एकदा का मित्रांनो त्याने साइन आणि डेट केलं की त्याला म्हणतात बिल्स ऑफ एक्सचेंज. त्या ड्रॉवरसाठी बिल्स रिसिवेबल आहे ॲसेट आणि ड्रॉवीसाठी बिल्स पेएबल आहे लायबिलिटी. फ्रेंड्स आपण कन्सेप्ट बघितलेल्या होत्या की ड्रॉवीला ऑर्डर देतो की तू त्याच्यावर साइन कर, डेट लिहून दे. यालाच आपल्या अकाउंट्सच्या भाषेमध्ये म्हणतात. याने बिल ड्रॉ केलं, त्याने लिहून दिलं म्हणजे त्याने ऍक्सेप्ट केलं की तो पैसे देणार आहे, ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे ठरलेली अमाऊंट तो देणार आहे. त्याने ऍक्सेप्ट केलं म्हणजे तो कोण झाला? ड्रॉवी. याने बिल ड्रॉ केलं, त्याने बिल ऍक्सेप्ट केलं. ड्रॉवर, द पर्सन हू ड्रॉज द बिल इज ड्रॉवर. द पर्सन हू ऍक्सेप्ट्स द बिल इज कॉल्ड ड्रॉवी. किंवा द पर्सन ऑन whom the bill is drawn is known as drawing. आता बिल्स ऑफ एक्सचेंजचं मित्रांनो आपण हे बघणार आहोत. काय म्हणतो आपण त्याला? फ्रेंड्स फीचर्स ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. तर बिल्स ऑफ एक्सचेंजचे फ्रेंड्स फीचर्स काय आहेत? आपल्या जर का मित्रांनो तुम्ही नोट्स बघितल्या तर आपल्या पेज नंबर 4 किंवा 5 वर मित्रांनो तुम्हाला बिल्स ऑफ एक्सचेंजचे फीचर्स मिळतील. एक तर काय? बिल्स ऑफ एक्सचेंज मस्ट बी इन रायटिंग. बिल्स ऑफ एक्सचेंज असं ओरली असून चालत नाही. तो ड्राफ्ट हा लीगल पेपर आहे. इट्स अ लीगल डॉक्युमेंट. इट हॅज अ लीगल व्हॅलिडिटी, सो इट मस्ट बी इन रायटिंग. सेकंड, इट इज अन ऑर्डर टू पे. ऑर्डर आहे ती मित्रांनो ड्रॉवरने ड्रॉवीला केलेली ऑर्डर आहे की तू ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे देणार आहेस, हे तू लिहून दे. ठीक आहे मित्रांनो. दॅट ऑर्डर मस्ट बी अनकंडिशनल. मित्रांनो ड्रॉवीला पैसे द्यायचे ठरलेल्या दिवशी, तो कंडिशन्सने टाकू शकणार. आपण जी ऑर्डर देतो ती कशी असणार? अनकंडिशनल. की तू पैसे देताना आम्ही सांगतो तू ठरलेल्या दिवशी ठरलेले जे पैसे आहेत ते तुला द्यावेच लागतील. तो कंडिशन्स टाकू शकत नाही. ठीक आहे. ड्रॉवरने ड्रॉवीला मित्रांनो ऑर्डर दिल्यानंतर ड्रॉवीला त्याच्यावर साइन करावी लागते, त्याच्यावर डेट लिहावी लागते, त्याच्यावर अमाऊंट लिहावी लागते. ती अमाऊंट, ती डेट ही मित्रांनो एकदम सर्टन असते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मित्रांनो बदल चालत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यावर मित्रांनो कायद्याप्रमाणे मित्रांनो जेवढ्या अमाऊंट जशी आहे मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंजची त्याच्याप्रमाणे एका सर्टन अमाऊंटचा मित्रांनो त्याच्यावर काय करावा लागतो? स्टॅम्प लावावा लागतो. सो द बिल्स ऑफ एक्सचेंज मस्ट बी डेटेड. It must be signed by the drawee and it must be stamped as required by the act as per the amount of the bills of exchange. जशी बिल्स ऑफ एक्सचेंजची अमाऊंट आहे त्याच्याप्रमाणे जेवढी गरजेचं आहे तसं मित्रांनो आपल्याला त्याच्यावर काय करावं लागतो? स्टॅम्प लावावा. आता या ठिकाणी ना गंमत अशी आहे मित्रांनो, बिल्स ऑफ एक्सचेंजच्या पार्टीज किती आहे, बिल्स ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड व्यक्ती किती असतात. या ठिकाणी गंमत अशी आपल्याला आपण जी काल थिअरी बघितली त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2च पार्टीज माहिती, एक ड्रॉवर आणि दुसरा ड्रॉवी. ठीक आहे. आता या ठिकाणी मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये फक्त या 2च पार्टी नाही आहेत. आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये मित्रांनो फक्त या 2 पार्टी नसतात. आपल्या बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये फ्रेंड्स टोटल 3 पार्टीज आहेत. आपल्या बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये टोटल किती पार्टीज आहेत? 3. एक आहे ड्रॉवर, दुसरा आहे ड्रॉवी. द पर्सन हू ड्रॉज द बिल इज ड्रॉवर. accepts the bill किंवा on whom the bill is drawn is known as drawing. आता याच्यामध्ये गंमत कशी आहे बघा. ड्रॉवरने बिल ड्रॉ केलं, ड्रॉवीने ऍक्सेप्ट केलं. ड्रॉवीने ऍक्सेप्ट केलं की तो ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे पे करेल. ड्रॉवी ते पैसे कोणाला पे करणार? ड्रॉवी ते पैसे ड्रॉवरला पे करणार. पण ड्रॉवरने ते पैसे ड्रॉवीला देऊन टाकले. डील क्लोज. आता या ठिकाणी ड्रॉवर चेंज झाला. ड्रॉवरला पैसे मिळाले ना, ड्रॉवरला पैसे मिळाले की ड्रॉवर होतो पेई. ड्रॉवरला पैसे मिळाले की ड्रॉवर का कोण होतो? पेई. आता उदाहरणार्थ तुम्ही 10वीला गेले तर तुम्ही काय झाले? 10वी
ची परीक्षा देणार आहे. एकदा का तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही कोण झाले, तुम्ही 10वी पास झाले. 10वीला आहे आणि 10वी पास आहे. तसं मी ड्रॉवर आहे, मला अजून पैसे यायचे बाकी आहेत. मी पेई झालो म्हणजे आता मला पैसे मिळाले. तर फ्रेंड्स, आपल्या बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये एकूण 3 पार्टीज असतात. त्याच्यात केस नंबर 1, ड्रॉवरने बिल ड्रॉ केलं, ड्रॉवीने बिल ऍक्सेप्ट केलं, ड्रॉवीने ठरलेल्या दिवशी ते पैसे काय केले, ड्रॉवरला देऊन टाकले. म्हणजे ड्रॉवरला पैसे भेटले. ड्रॉवर कोण झाला, पैसे भेटल्यानंतर पेई. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ड्रॉवर आणि पेई फ्रेंड्स हे दोघं एकच पार्टीला. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल किंवा दुसरी केस, सेकंड केस मध्ये काय आहे फ्रेंड्स, सेकंड केस मध्ये मिस्टर ए आहे, याने मित्रांनो मिस्टर बी ला गुड्स विकले आणि बिल ड्रॉ केले. म्हणजे इथे ए कोण झाला, ड्रॉवर, बी कोण झाला मित्रांनो, ड्रॉवी. आता या ठिकाणी गंमत अशी आहे की फ्रेंड्स, बी ने ए ला सांगितलं, समजा आपण एक इमॅजिनरी घेऊ, 30 एप्रिलला मित्रांनो, 30 एप्रिल 2020 ला मित्रांनो बी ने ए ला प्रॉमिस केलं की मी तुला 2 महिन्यांनी पैसे देईन 5,000 रुपये. हे बोलत चालेल. आता या ठिकाणी बघा बरं का, या ठिकाणी ए ने सी ला पैसे द्यायचे होते 5,000 रुपये. या ठिकाणी ए ने सी ला पैसे द्यायचे होते 5,000 रुपये. आता ए सी ला बोलला की मी तुला 30 जूनला म्हणजे 2 महिन्यांनी 5,000 रुपये देतो. सी बोलला चालेल. आता 30 जूनला गंमत कशी राहील, बी ए ला पैसे देणार 5,000 रुपये, मग ते आलेले पैसे ए परत सी ला देणार 5,000 रुपये. ही डबल हमाली झाली ना. मग या ठिकाणी ए काय करेल सांगू का, ए बी ला सांगेल एक काम कर, 30 जूनला आहे ना तू डायरेक्ट सी ला पैसे देऊन टाक. म्हणजे आपला व्यवहार काय होईल, क्लोज होईल. आपला व्यवहार काय होईल, क्लोज होईल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी ए ने 30 एप्रिललाच बी ला सांगून टाकलेले आहे की तू सी ला 30 जूनला डायरेक्ट सी ला पैसे देऊन टाक. मुद्दा कळला. म्हणजे या ठिकाणी वरती काय होतं, ड्रॉवरलाच पैसे भेटले. म्हणजे ड्रॉवर अँड पेई बोथ आर सेम पार्टीज. सेकंड केस मध्ये उलट आहे, ड्रॉवर वेगळा आहे, ड्रॉवी वेगळा आहे आणि ड्रॉवरने ड्रॉवीला तिसऱ्याच पार्टीला पैसे द्यायला लागले. म्हणजे मित्रांनो हा जो तिसरी पार्टी आहे हा आहे पेई. ठीक आहे. म्हणजे आपल्या 2 केस कशा आहेत, वेअर द ड्रॉवर अँड पेई बोथ आर सेम पार्टीज. सेकंड केस वेअर द ड्रॉवर अँड पेई आर डिफरंट पार्टीज. सो ड्रॉवर म्हणजे काय, पर्सन हू ड्रॉज द बिल. ड्रॉवी किंवा ऍक्सेप्टर म्हणजे काय, हू ऍक्सेप्ट्स द बिल ऑर ऑन whom the bill is drawn. पेई कोण असतो, ज्याला बिलाचे पैसे भेटतात, ठरलेल्या दिवशी ज्याला बिलाचे पैसे भेटतात त्याला काय म्हटलं जातं, पेई. सो शॉर्टकट मध्ये पेई इज द पर्सन हू रिसीव्स द अमाउंट ऑफ द बिल. पेई तो माणूस असतो ज्याला बिलाचे पैसे मिळतात. किंवा थोडं स्टँडर्ड इंग्लिश मध्ये, पेई इज द पर्सन टू whom द अमाउंट ऑफ बिल इज मेड पेएबल. पेई इज द पर्सन, पेई तो व्यक्ती आहे, टू whom द अमाउंट ऑफ बिल इज मेड पेएबल, ज्याच्या नावाने बिलाचे पैसे देणं असतं. सो फर्स्ट केस ड्रॉवर अँड पेई बोथ आर सेम पार्टीज. इन सेकंड केस ड्रॉवर is a different person, payee is the different person. So in short, my dear friends, bills of exchange has 3 parties to the transaction. Bills of exchange मित्रांनो ट्रान्झॅक्शन मध्ये किती पार्टीज आहेत, 3 पार्टीज आहेत. नंबर 1 ड्रॉवर, त्याला मेकर पण म्हटलं जातं. नंबर 2 ड्रॉवी, ज्याला ऍक्सेप्टर पण म्हटलं जातं. अँड नंबर 3 पेई. ठीक आहे फ्रेंड्स, तर बिल्स ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड ही सगळी थिअरी होती. बिल्स ऑफ एक्सचेंजच मित्रांनो अजून एक जुळा भाऊ आहे. ठीक आहे, त्याला मित्रांनो जुळी बहीण म्हटली जाते, म्हणू शकते. ठीक आहे फ्रेंड्स, बिल्स ऑफ एक्सचेंजची जुळी बहीण आहे प्रॉमिसरी नोट. बिल्स ऑफ एक्सचेंजची मित्रांनो जुळी बहीण काय आहे, प्रॉमिसरी नोट. आता प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, परत तेच 2 पार्टी ए बी, सेलर बायर, क्रेडिटर डेटर. ठीक आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट मध्ये मेन फरक आहे आणि तोच फंडामेंटल फरक आहे. ए बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये ए बी ला ऑर्डर करतो, बाबा तू लिहून दे,
तू पैसे देणार आहेस. दिस इज अन ऑर्डर. बिल्स ऑफ एक्सचेंज इज अन अनकंडिशनल ऑर्डर. रिमेंबर, बिल्स ऑफ एक्सचेंज इज अन अनकंडिशनल ऑर्डर. पण या ठिकाणी काय माहिती का, या ठिकाणी बी एकदम प्रामाणिक आहे. तो बी काय करतो, बी म्हणजे कोण, डेटर, आणि ए म्हणजे कोण, क्रेडिटर. ए ने बी ला ऑर्डर करायच्या आधीच बी ए ला ड्राफ्ट लिहून देतो. तो त्याला काय लिहून देतो, अरे बाबा मी तुला प्रॉमिस करतो की मी ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे तुला देईन. ए ऑर्डर करतो बी ला की तू मला लिहून दे, दॅट इज बिल्स ऑफ एक्सचेंज. पण इथे या केस मध्ये बी फ्रेंड्स ए ची ऑर्डर मिळेपर्यंत थांबलेलाच नाहीये. बी ने स्वतः मित्रांनो एक ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट साइन करून डेटेड करून मित्रांनो स्टॅम्प पेपरवर स्टॅम्प करून ए ला देऊन टाकला. आणि त्याच्यात तो काय सांगतो, मी प्रॉमिस करतो तुला की मी तुला ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे देईन. या ठिकाणी मित्रांनो बी ने ए ला स्वतःहून फ्रेंड्स काय केलेले आहे, प्रॉमिस केलेले आहे की मी तुला एवढे एवढे पैसे देईन. मग त्याला म्हटलं जातं प्रॉमिसरी नोट. ठीक आहे, म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये आणि प्रॉमिसरी नोट मध्ये मित्रांनो मेन फरक काय, बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये कोण ड्रॉ करतं, क्रेडिटर म्हणजेच ड्रॉवर हा मित्रांनो कोण असतो, मेकर असतो. प्रॉमिसरी नोट कोणाकडनं येते मित्रांनो, डेटर कडनं येते. म्हणजे डेटर हा मेकर असतो. ठीक आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज काय आहे मित्रांनो, ऑर्डर आहे. प्रॉमिसरी नोट काय आहे मित्रांनो, प्रॉमिस आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये तीन पार्टीज असतात. बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये किती पार्टीज असतात, तीन, ड्रॉवर, ड्रॉवी, पे. आता या ठिकाणी किती पार्टीज असतील, दोनच पार्टी असतील, एक ड्रॉवर आणि दुसरा ड्रॉवी. ठीक आहे, आता इथे ड्रॉवर आणि ड्रॉवी हे दोनच म्हटले तर किती पार्टीज झाल्या, दोन. पेचा काही संबंधच येणार नाही कारण हा पुढे जाऊन यालाच पे करणार आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये हा सांगतो त्याला पे करावं लागतं, म्हणजे तिसरे पार्टी डोक्यात येऊ शकते. तसं प्रॉमिसरी नोट मध्ये मित्रांनो याला माहिती नसतं की हा अजून पुढे जाऊन कोणाला पैसे देणार आहे. प्रॉमिसरी नोट मध्ये हा फक्त यालाच पैसे देतो. म्हणजे या ठिकाणी हे दोघच आहेत. देयर आर ओनली टू पार्टीज टू द ट्रान्झॅक्शन. आणि खूप महत्त्वाचं, बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये क्रेडिटर म्हणजे ड्रॉवर मेकर आहे, प्रॉमिसरी नोट मध्ये डेटर म्हणजेच मित्रांनो ड्रॉवी हा मेकर आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स प्रॉमिसरी नोट आणि बिल्स ऑफ एक्सचेंज या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला समजलेला आहे. तर फ्रेंड्स प्रॉमिसरी नोट आणि बिल्स ऑफ एक्सचेंज या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे तो या लेक्चर पुरता मर्यादित होता. आपण मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड खूप काही कन्सेप्ट आहेत. ड्यू डेट आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ ॲक्सेप्टन्स, डेट ऑफ बिल, आफ्टर डेट बिल, आफ्टर साइड बिल, डिमांड बिल अशा कन्सेप्ट आणि बिल्स ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड जे काही मित्रांनो फॉर्मॅट आहे ते सगळेच्या सगळे मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बिल्स ऑफ एक्सचेंजची आजची जी काही थिअरी आहे मित्रांनो ही खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आपले बिल्स ऑफ एक्सचेंजचे एक साधारणपणे माझा अंदाज चुकीचा नसेल तर 80 ते 100 प्रॉब्लेम होणार आहेत. त्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो तुम्हाला ही आजची थिअरी लागणार आहे. सो मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ रिपीटेडली पहा, रिपीटेडली अभ्यास करा, रिपीटेडली मित्रांनो डोक्यात या कन्सेप्ट ठेवा. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप करा, फोन करा. घरात राहा,